पेट्रोल आहे ते आहे फक्त 63 रुपीज. हे पहिले ताज हॉटेल होतं. पाचवा फर्स्ट डे आहे माझा भूतानमध्ये आणि मी आहे जयगाव, म्हणजे मी भूतानमध्ये आलेलो आहे पुंगचुकलीमध्ये आणि त्या साईडला आहे जयगाव. आणि आता आम्ही निघणार आहे इमिग्रेशनसाठी. इमिग्रेशन झाल्यावर आमचा अराऊंड थिम्पू झाला नाही आम्ही, जी कॅपिटल आहे भूतानची. तर खूप जास्त एक्सायटेड आहे मी पूर्ण ट्रिपसाठी. आणि बाकी गाईड पण आमच्यासोबत. समजा तुम्हाला भूतानला ट्रॅव्हल करायचं भूतानमध्ये तर तुम्हाला स्वतः त्यांचा एक लोकल गाईड लागतो इकडे, त्याच्याशिवाय तुम्ही नाही करू शकत. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की लाईक तिकडे ड्रोन्स वगैरे पण चालत नाही भूतानमध्ये. ड्रोन्स आर लाईक नॉट अलाउड. बाकी वेदर चांगला आहे. आम्ही वेस्ट साईड फिरायला जाणार आहे भूतानची, जी वेस्ट साईड आहे ती फिरायला जाणार आहे. आणि आता लाईक हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आम्ही. तो मी आता आलेलो आहे इकडे. इमिग्रेशन होणार आहे आता. आणि लाईक मी पासपोर्ट वगैरे काही घेतलं नव्हतं कारण की ते म्हणत होतं की वोटर आय डीने पण होऊन जाईल. त्याच्यामुळे बघू आता. इकडे पण खूप सारे लोक आहे. आता ट्रॅफिक लागली मध्ये म्हणून लागणार. Actually, we have 5 different colors there, depending with, 5 colors represent the 5 elements. So this one of the represent the earth, because we are connected with the earth. Each paradox is connected with the earth. भूतानमध्ये की मोठी लाईन लागली तरी पण हॉर्न कोणीच वाजवत नाही. सगळे लोक एकदम शिस्तीत चालतात. आणि मेन विषय इकडे जे पेट्रोल आहे ते आहे फक्त 63 रुपीज. सो इंडियन लोक काय करता, इकडनं गाडी टाकता आणि परत इकडे येता पेट्रोल भरला परत जाता. तर मग त्यांनी आता एक रूल काढलाय की लाईक 3दाच एक गाडी भरू शकते पेट्रोल असं. Where we Bhutanese people consider India as a elder brother and Bhutan as a younger brother. So younger brother का घर में बहुत बहुत स्वागत है आप लोग. थँक्यू सो मच. Bhutanese people, you greet and make them surprised. Buddhist people love to hear surprises, you know. So by greeting in a Buddhist language. So when you meet, you just say Kuzu Sangbola. Kusu Sangbola. Repeat after me. Kuzu. Kuzu. Sangpo. Sangpo. La. La. Kuzu. Kuzu. Sangpo. Sampo. La. La. Yes. Kuzu Sangbola is same as Namaste in India. It's all included there in a one package. So Kuzu Sangpola means, if you want the lengthy meaning, Kuzu Sangpo. Kuzu means a body. Sangpola, Sangpo means are you fine? La means a respect word. So you in India you end with the G, Madam G, Sir G, Han G, Bo G, Yo G, So G. Say So you end with the La. I mean G. In Bhutan we end with the La. Used by saying that Kadin Chela. Repeat after me. Kadin. Kadin. Chela. Chela. Kadin. Kadin. Chela. Chela. Kadin. Kadin. Chela. Chela. Please try to remember these words, some common languages. At the end, Ugin will bring you with a paper and a pen, and you will have the exam. Okay, be ready with that. Whoever score high marks will score. You will get one souvenir from me. That will Yeah? be organ test. Hogan guest, yes. All right. So be ready with that. what And is- whatever I'm speaking, try to listen, and then try to keep in your mind. Exam में बहुत कम आएगा. Sangbola. Yes. So, shukriya. Thank you. Kadin Chela. Kadin Chela. So, keep that in mind all the time. सो मी आता एका जागेवर आलेलो आहे. इथे स्तूप आहे, म्हणजे इथे टोटल 8 अशेंनी बनवलेले बांबूतून तो लेट्स लाईफचा पाथ दाखवता, म्हणजे बॉर्न टिल असं. बाकी हे बुद्धांनी केलं होतं, म्हणजे लाईक बुद्धांनी लाईक त्यांच्या हे प्रिन्सिपल्स सांगितले इकडचे लोकांना. सो ते लाईक फॉलो करता. अजून हे जे स्तूप आहे ना, हे टॉपवर बिल्ड करता, म्हणजे एका हिली एरियावरचं टॉपवर. म्हणजे पहिले भूटानमध्ये रोड्स नसायचे,
तर हे स्तूपा ते टॉपवर बिल्ड करायचे, म्हणजे लोकांना समजायचं की हां आम्ही राईट डायरेक्शनमध्ये चाललेले आहे. त्याच्यामुळे यांनी असे जागेजाग्यांवर हे यांनी असे बनवून ठेवलेले ही जागांवर. बाकी हे जे तुम्ही बघताय तुमच्या समोर, ही एक युनिव्हर्सिटी आहे भूटानची. तसं बघितलं गेलं तर भूटानमध्ये ओव्हरऑल 10 युनिव्हर्सिटीज आहे. पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण बॅक साईडला खतरनाक वॉटरफॉल्स वगैरे दिसत असतील, बट आता तर छोटेसेच आहे. ते म्हटले केकमध्ये वॉटरफॉल बघायला जाणार आहे. बघू वॉटरफॉल वगैरे कसं काय. बाकी भारी तर वाटतंय. इकडचे मुलं पण एकदम गोरी चिट्टे आहे. दाखव तुम्हाला, हे बघा हा पोरगा, हे गोरे पोरं आहे ते नॉर्थ मध्ये ना, त्रास देतो त्या कुत्र्याला. सो आता आम्ही निघालोय टिंपू सिटीकडे. अराउंड 80 किलोमीटर्स आहे आणि भाई साहब व्ह्यूज इतके भारी आहे ना, एक नंबर. तुम्ही बघा फक्त. लाईक शेअर सो आता सबस्क्राईब. आम्ही आलेलो आहे टिंपू सिटीमध्ये. सो खूप सुंदर जागा आहे, व्हेरी ब्युटिफुल. आपको इन्वेस्ट करो, आपको इन्वेस्ट करो. ही एक अशी पहिली कंट्री जिकडे ट्रॅफिक लाईट्स नाहीये, आणि आता पण इकडे एक मनुष्य मध्ये उभे राहून त्यांना डायरेक्शन देतो, आणि तरी पण इकडे ट्रॅफिक नाहीये. क्रेझी ना. आता आम्ही पोहोचलो आहे हॉटेलला. भूटानची टी पितो मी आता. कसं लागा मीठा आहे तो. शुगर आहे की हनी आहे? गुड. सो आता माझे मागे ही जी आहे प्रॉपर्टी ती तुम्ही बघताय, हे पहिले ताज हॉटेल होतं आणि आता लाईक त्यांनी दुसऱ्यांना दिलं आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल तर बघ, ही जी मागची जी पूर्ण प्रॉपर्टी होती ती ताज हॉटेलची होती. खूप सुंदर रस्ता आहे.
आता लाईक आम्ही साईट सीइंग करायला निघालेले आहे टिम्पू सिटीमध्ये. आणि थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे इकडं. बट एवढी पण नाही आहे, बट आहे चांगली थंडी आहे. बघू आता इथे एका मार्केटमध्ये चालले आम्ही मेन सिटीमध्ये आहे. इकडे आता खूप सारे शॉप्स आहे. मेन गोष्ट इकडची, इकडे लिकर खूप स्वस्त भेटते, खूप जास्त स्वस्त भेटते. 60 रुपये 70 रुपयामध्ये लिकर भेटते इकडे. तर लोकांचं आहे भारी, लोकांसाठी पण. बाकी ही प्रॉपर्टी आपण तुम्हाला सकाळी दाखवली तुम्हाला कसे काय दिसते तिकडची मागची, कारण की आता अंधार तुम्हाला दिसणार पण नाही कसं आहे. सो एका हँडीक्राफ्टच्या जागेवर आले आम्ही. आणि हिचं आहे खूप साऱ्या गोष्टी आहे आणि ते बघू शकता. दिलो फबडोकेस देवासारखं लाईक आहे, त्यांनी लाईक ओरिएंटेड केलेलं आहे. बुद्धाला पण लोक खूप खुश दिसत इकडे. बाकी मग इकडे अगरबत्ती वगैरे आहे, इकडे अगरबत्ती वगैरे आणि पूर्ण शॉप आहे यांची. हो चांगलं आहे. मोठलेली सटरमध्ये जितकं पण यांचं हे कल्चर हे बुद्धिस्टमध्ये लाईक ते बुद्ध आणि तिकडे त्यांनी हे केलं बुद्धिस्ट लोकांचं. तर मग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळ्यांचे लाईक देवतांचं आहे सगळं काही चांगलं शॉप वगैरे. सो आता आम्ही मोमोजचं शॉप बघता इकडे लोकलला आम्ही विचारलं. सो ते घेऊन जातं आम्हाला. बाकी इतकं भारी सिस्टीम आहे तुम्हाला काय सांगू. बघा इतके साऱ्या गाड्या लागल्या इकडे, हे बघा इतके साऱ्या गाड्या आहे, बट एक पण जण हॉर्न नाही वाजवत आहे, कोणीच नाही हॉर्न वाजवते इकडे. जितके पण लोक आहे सगळे एकदम शिस्तीत आहे. म्हणजे बघा सिविक सेन्स किती भारी आहे इकडच्या लोकांचा. वी शुड लर्न समथिंग फ्रॉम देम. हे बघा पूर्ण लाईनमध्ये कोणी लाईन क्रॉस पण नाही करत आहे. तुम्ही बघू शकता इकडनं लाईन कोणी क्रॉस पण नाही करत, ओव्हरटेक पण नाही करत, सगळे लाईनमध्ये जातं लोक आणि कोणीच हॉर्न पण नाही वाजवत आहे. खूप लोक इकडचे लाईक म्हणजे हेल्पफुल आहे आणि खूप चांगले वाटले मला त्यांची बोलून, त्याचं नेचर वगैरे एक वेलकमिंग नेचर आहे त्यांचं. आणि इकडचे जे लोक आहे ते पेडेस्ट्रियनला बघून पहिलेच गाडी थांबवून देतात त्यांना रोड क्रॉस करायसाठी. किती भारी ना. इधर है मोमो खायचा आम्ही आता. ऐसा जगह ये एका इथं चालले आम्ही, अपार्टमेंट टाईप आहे. ओ सॉरी प्रॉपर मोमोचं शॉप वाटतंय. ओ किती सो इकडे ऑर्डर पण स्वतःच द्यावं लागतं, स्वतःच राईटली करायला लागतं. तर इकडे पटॅटोला किवा म्हणतात. आता बघा इथे किवा मोमोज असं लिहिलं आहे, म्हणजे किवा म्हणजे पटॅटो. चीज मोमोज पण आहे इकडे. बीफ पण भेटतं उटांमध्ये, चिकन आणि बीफ भेटतं, मटन बी भेटतं. बघू खाऊ कसं आहे आता हे. मी मोमोजला खात नाही बट चला ट्राय करू. इसका मतलब इनका कुछ नहीं क्या ऐसा वेज में वो कीमा दाची कीमा दाची. अरे हाँ इसने हेमादाशी ये देख केवा. कुजीन पे लेते हैं. ओके एमादाची एंड केवादाची. कैसा लगता है वो? अच्छा है. पोटैटो मोमोज के बाद में देखते हैं. उधर में नहीं क्या एमादाची. एक कुछ तो मिळाला शायद. तर तिकडे लाईक आम्ही ज्यांच्या थ्रू चालले आहे तर ते पण आहे देतं लाईक एमादाची आणि केवादाची दोन गोष्टी इकडे. हे बघा एमादाची केवादाची. एक्सायटेड यार मी खूप जास्त खायसाठी. बघू खाऊन कसं काय. सो मोमोज आणलेले आहे इथे यांनी, खाऊन बघू कसे आहे. इसके साथ तुम्ही पिंपूला येत आहे
तिकडचं एकदम लाईक भारी जागा आहे. मेन जागा याला म्हणता क्लॉक टावर या जागेला म्हणता. तुम्हाला दाखवतो मी जागा. हे बघा, हे क्लॉक टावर आहे. आणि आता थोडी थंडी वाढते. 7:30 वाजलेले का बरं की. बाकी खूप चांगलं आहे इकडे. म्हणजे लाईक नाईट लाईफसाठी चांगलं आहे इकडे खूप जास्त. म्हणजे रात्रभर चालू असतं इकडचे जितके पब्स अँड क्लब्स आहे ना, टोटल रात्रभर चालू असतात. पुण्यामध्ये असतं तर भाईस खतमच केलं होतं पोरांनी काम. हा व्लॉग इथे संपतो आहे. माझ्या पुढच्या भूटानच्या जर्नीसाठी स्टे ट्यून अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब.